बीडचे खासदार बजरंग सोनवणे अजितदादांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे। बीडच्या बाप्पाचा अजितदादांना फोन असं अमोल मिटकर यांनी ट्विट केलंय। बजरंग सोनवणे यांनी अजितदादांना फोन केला असं अमोल मिटकर यांनी सूचक ट्विट केलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी तर अमोल मिटकर यांच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। अमोल मिटकर यांच्या ट्विटमुळे आता खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। बीडचे खासदार बजरंग सोनवणे आता अजितदादांच्या संपर्कात आहे का या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या, कारण बीडच्या बाप्पाचा अजितदादांना फोन असं सूचक आणि महत्त्वाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलेलं आहे। बजरंग सोनवणे यांनी अजितदादांना फोन केला असा अमोल मिटकरींचा दावा आहे। तर अमोल मिटकर यांनी या संदर्भात एक सूचक ट्विट केल्याचं कळतंय। अमोल मिटकरींच्या दाव्यामध्ये त्यामुळे आता किती तथ्य आहे या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। बीडचे खासदार बजरंग सोनवणे अजितदादांच्या संपर्कात आहेत का या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या। पंकजा मुंडेंचा पराभव बजरंग सोनवणे यांनी केला आणि ते आता अजितदादांच्या संपर्कात आहेत का या संदर्भातल्या चर्चांना आता उधाण आल्याचं पाहायला मिळतं। याला कारण ठरलंय ते म्हणजे अमोल मिटकर यांचं एक महत्त्वाचं ट्विट। अमोल मिटकर यांनी हे ट्विट केलं। बजरंग सोनवणे यांनी अजितदादांना फोन केल्याचा अमोल मिटकरींचा दावा आहे। त्यांनी या संदर्भात एक सूचक ट्विट केलेलं आहे। तर अमोल मिटकरींच्या या ट्विटमध्ये किती तथ्य आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अजय अडसूळ आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं अधिकची अपडेट घेऊयात। अजय, नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारचे आमदार अमोल मिटकर यांनी एक ट्विट करून बीडचे जे शरद पवार गटाचे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी सकाळी अजित पवार यांना फोन केलेला होता। 7:30च्या सुमारास अजित पवार यांच्या शासकीय निवासाने हा फोन केलेला होता। स्वतः अजित पवार त्यांच्याशी 10 मिनिटं बोलले होते। साखर कारखान्याच्या संबंधी काही काम असल्यामुळे फोन केला असा दावा स्वतः अमोल मिटकर यांनी केलेला आहे। खरं तर अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत, त्यामुळे तिजोरीची चावी पूर्णपणे त्यांच्या हातात आहे। मात्र ज्यावेळेस लोकसभेच्या प्रचार सभेचा मुद्दा बीडच्या प्रचार सभेमध्ये बोलताना स्वतः अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना प्रचार सभेत व्यासपीठावरच झापलेलं होतं। काही गोष्टी आपल्या ताब्यात ठेवावी लागते, तेव्हा इतर नेते हे पक्षांतर करत नाहीत। मात्र आज परत एकदा अमोल मिटकर यांनी दावा केलेला आहे की अजित पवारांना बजरंग सोनवणे यांनी फोन केला। बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असा दावा केला आहे। त्यामुळे अजय, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। महत्त्वाची राजकीय बातमी अमोल मिटकरी यांचं हे ट्विट आणि या ट्विटमुळे आता चर्चा सुरू झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।